पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 50च्या दशकात या कवीने कवींच्या मानधनासाठी आवाज उठवला होता. आज आपण याच कवीबद्दल बोलणार आहोत आणि त्यांचीच ही गोष्ट आहे. 50च्या दशकात एक कवी संमेलन करण्याचं काही लोकांनी ठरवलं. त्याचं निमंत्रण घेऊन आयोजक या कवीकडे गेले. सगळं ऐकून घेतल्यावर कवीने विचारलं की तुम्ही कवींना काय देणार? तर आयोजकांनी खायच्या प्यायच्या सोयी करण्यात आलेल्या आहेत असं सांगितलं. कवींचा सत्कारही होईल असंही उत्तर दिलं. तेव्हा हा कवी आयोजकांना म्हणाला की तुम्ही मंडपवाल्याला आणि बाकीच्या सगळ्या लोकांना पैसे देताय, मग ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय त्या कवींना काही कसं देत नाही? आयोजकांनी कवीचं म्हणणं मान्य केलं. कलाकारांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे हे ज्येष्ठ कवी होते हरिवंशराय बच्चन. 27 नोव्हेंबर 1907 रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे हरिवंशराय बच्चन यांचा जन्म झाला. त्यांचं खरं आडनाव श्रीवास्तव असं होतं, पण लहानपणी त्यांना सगळे बच्चन म्हणत असत. प्रयागराज येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलाहाबाद महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. 1952 साली उच्च शिक्षणासाठी हरिवंशराय बच्चन इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेले. तिकडे W.B. येट्स यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून त्यांनी PhD मिळवली. याच दरम्यान त्यांनी श्रीवास्तवऐवजी बच्चन हे आडनाव वापरायला सुरुवात केली. 1932 साली प्रकाशित झालेला 13 हार हा हरिवंशराय बच्चन यांचा पहिला कविता संग्रह होता. 1935 साली प्रकाशित झालेल्या मधुशाला या कविता संग्रहाने हरिवंशराय बच्चन यांना संपूर्ण भारत देशात घराघरात पोचवलं. यानंतर त्यांनी लिहिलेले मधुबाला, निशा निमंत्रण, आकुल अंतर, मिलन यामिनी, मधुकलश असे अनेक कविता संग्रह लोकप्रिय ठरले. हरिवंशराय बच्चन यांनी क्या भूलू क्या याद करू, नीड का निर्माण फिर, बसेरे से दूर, दशद्वार से सोपांतक अशा 4 भागांमध्ये आत्मचरित्र लिहिलेले. ही खरं तर आश्चर्याचीच गोष्ट म्हणायला लागेल की इंग्रजी शिकवणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांनी हिंदीमध्ये एवढं मोठं साहित्य निर्माण केलं. हिंदीबरोबरच अवधी आणि उर्दू भाषासुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होत्या. कविता लिहिण्याबरोबरच हरिवंशराय बच्चन यांनी अनुवादाचं सुद्धा भरपूर काम केलेलं आहे. शेक्सपियरच्या ऑथेल्लो, हॅमलेट ह्यासारख्या नाटकांचा त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद केला. त्याचबरोबर उमर खय्याम यांच्या रुबाईंचे हिंदी भाषेत अनुवादसुद्धा केले. रुबाई म्हणजे एक 4 ओळींची कविता. उमर खय्याम की रुबाईया या नावाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. याचबरोबर हरिवंशराय बच्चन यांनी जनगीता या नावाने भगवद्गीतेचा सोप्या हिंदी भाषेत अनुवाद केला. 1971 साली प्रकाशित झालेल्या प्रवास की डायरी या पुस्तकामध्ये त्यांनी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांना काय अनुभव आले ते सगळे लिहिलेले. याचबरोबर हरिवंशराय बच्चन यांनी नीली चिडिया, बंदर बाट हे बालसाहित्यसुद्धा लिहिलं. 1941 साली त्यांचे तेजी बच्चन यांच्याशी लग्न झालं. त्यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन यांना अर्थात कुठल्याच ओळखीची गरज नाही आणि त्यांचे दुसरे सुपुत्र ज्यांचं नाव अजिताभ बच्चन असं आहे. 1955 साली भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात हरिवंशराय बच्चन यांची विशेष अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. आपल्या कार्यकाळात त्यांनी हिंदी भाषेचा अधिकृत वापर करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. याचबरोबर 1966 ते 1972 या दरम्यान साहित्यातील योगदानाबद्दल राज्यसभेत खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुन्या आणि नवीन अग्निपथ या चित्रपटांमध्ये हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या अग्निपथ या कवितेचा वापर करण्यात आला होता. याचबरोबर सिलसिला चित्रपटातील रंग बरसे भीगे चुनरवाली किंवा लावारिस चित्रपटातील मेरे अंगने में किंवा आलाप चित्रपटातील कोई गाता मैं सो जाता अशी काही गाजलेली गाणीसुद्धा त्यांनी लिहिली आहेत. 1968 साली प्रकाशित झालेल्या दो चट्टाने या हरिवंशराय बच्चन यांच्या कविता संग्रहाला अत्यंत मानाच्या अशा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने 1976 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. याचबरोबर के बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान आणि उत्तर प्रदेश सरकारचा यशभारती सन्मान हा सुद्धा त्यांना प्राप्त झाला. 18 जानेवारी 2003 रोजी हरिवंशराय बच्चन यांनी अखेरचा श्वास घेतला.
पण त्यांच्या कविता मात्र कायम वाचकांच्या मनात घर करून राहतील. तुम्ही त्यांच्या कुठल्या कविता वाचल्यात त्या आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.